कॉलेजची सातारा जिल्ह्याची एक कोर कमिटी असावी। ही कोर कमिटी स्थापन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। यामध्ये सांगायला गेलं तर कोर कमिटीचा हेतू काय आहे हा सर्वांना होऊशोध आहेच, आणि यापूर्वी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपण सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये कोर कमिटीची असणारी पार्श्वभूमी ही सर्वांच्या समोर विषय झालेली आहे। आता या विषयाची फारशी पुनरावृत्ती न करता सरळ मुख्य मुद्दा लागतो। पण या गोष्टी करण्यापूर्वी कोर कमिटी का असावी हे कोणत्या शब्दामध्ये आपल्याकडे स्पष्ट करतो। आपल्या सातारा जिल्ह्याचा आपण आढावा घ्यायचा झाला तर सातारा जिल्ह्यामध्ये साधारणतः 11 तालुके आहेत। या 11 तालुक्यांच्या असणाऱ्या भौगोलिक परिस्थिती या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, आणि संपूर्ण 11 तालुक्यांमध्ये आपला वास्तव समाज बांधव तो विखुरलेला आहे। आज आपण पाहायला गेलं तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या वास्तव समाज बांधवांची निश्चित अशी संख्या किती आहे हे कोणी सांगू शकत नाही। आपण आपापल्या पद्धतीनं आपण अंदाज बदलू शकतो की आपल्या सातारा जिल्ह्याचा असणारा संपूर्ण सेन्सस आहे तो रेकॉर्डवर येणं गरजेचं आहे। याचबरोबर तो रेकॉर्डवर आणून काय करायचं आपल्याला, तर आपल्याला भारतीय राज्यघटनेनं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या काही सोयी सुविधा अधिकार दिले हे अधिकार आपल्या सर्वांना मिळवायचे आहेत, आणि हे अधिकार मिळवत असताना लोकसंख्या पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे चांगली समस्या येते आणि सर्वप्रथम मुद्दा। याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये एक जिल्हा स्तरावरील असतील, तालुका स्तरावरील असतील, आपल्या गावात समाजाच्या विविध संघटना उदयावर आले। स्वातंत्र्य काळापासून भरपूर संघटना आल्या, आता काय अस्तित्वामध्ये काही मोडगडीच निघाल्या, पण या सर्व संघटनांचं कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे। आज जर आपण चित्र पाहायला गेलो तर सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करणाऱ्या भरपूर संघटना आहेत, पण या सर्व संघटनांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय राहिलेला नाही। प्रत्येक जण आहे तो आपल्या संघटनेच्या नावासाठी, स्वतःच्या नावासाठी कुठे ना कुठे संघटना असतात। याला आपण काही लोक जी लोक केवळ आणि केवळ समाजासाठी काम करतात याचा आपण सर्वांना मी घेत नाही, पण बहुतांश बघायला गेलं ही स्पर्धा वाढीला लागली, आणि ही स्पर्धा वाढीला लागलेली असताना आपण आपल्या संघटनेसाठी, आपल्या संस्थेसाठी काम न करता आपण केवळ आपल्या समाजासाठी काम करणं गरजेचं आहे। आणि यासाठी आपण आपल्या संस्थेच्या असणाऱ्या गोष्टी घरीच ठेवून प्रत्येक लोकांचा समाज बांधव होऊन या ठिकाणी एकत्र आलो आहोत। या गोष्टीची सर्वांनी सर्वप्रथम नोंद घ्यावी। याच्यामध्ये सांगायचं झालं तर तू मोठा का मी मोठा, तुझी संस्था मोठी का माझी संस्था मोठी, या वादामुळे समाज बांधवांच्या पुढे अनेक समस्या उपस्थित राहिल्या आहेत। समाजामध्ये सुद्धा विविध प्रकारचे गट निर्माण झालेले आहेत। आज बाबा काही एका संघटनेला मानणारे काही लोक आहेत, 30 लोक दुसऱ्या संघटनेला मानत नाही। या दोन संघटनांमध्ये वाद असल्यामुळे एक तिसरा नवीन गट तयार झाला की तो म्हणतो तुमच्या वादामुळे मी कुठेच येत नाही, मी कुठेतरी घरी बसतो। पण खरं बघायला गेलं तर अशी कितीतरी कर्तव्यगार लोक आहेत की ज्याला समाजकार्य करायचं आहे, पण या समाजकार्य करण्यासाठी त्यांना योग्य त्या पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध होत नाही, आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी कोर कमिटीची संकल्पना मांडलेली आहे। या कोर कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील असणारा तमाम समाज बांधव तो एका छत्राखाली येणार, आणि एका छत्राखाली येऊन आपल्या सातारा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या असणाऱ्या समस्या, या समस्यांचा आपण सदरीकरण निराकरण करणार। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नसणार, फक्त मी लोहार तुम्ही लोहार, आपण लोहार तुम्ही सुद्धा, फक्त समाज पण आपल्या ठिकाणी एकत्र येतात। आणि हे एकत्र येण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध प्रकारच्या संघटना असतील, त्याबरोबर प्रत्येक तालुक्यातून असणारे समाज बांधव असतील, या लोकांना या ठिकाणी सामावून घेण्यात आले। चालेल 4 महिन्याचा कालावधी, या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये विविध लोकांना फोन संपर्क करणं, बऱ्याच लोकांना प्रतिष्ठान भेटणं, कोर कमिटी काय संकल्पना आहे त्यांना समजावून सांगणं, अशा पद्धतीनं अविरत कार्य करणारे बरेच पदाधिकारी आहेत। आणि या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज सातारा जिल्हा या ठिकाणी संघटित होता दिसतो। आता याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर काय ठराविक पार्श्वभूमी असते। प्रत्येक गोष्टीला साधारणतः प्रमुख 3 टप्प्यातून पार पाडावंच लागतं, आणि त्यानंतर 4थ्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो असतो। वैयक्तिक जीवन असू द्या, सामूहिक जीवन असू द्या, किंवा फक्त संघटनात्मक जीवन असू द्या,
या सगळ्या गोष्टी पार पाडत असताना त्याला अभ्यासामधला पहिला मुद्दा कोणता येतो तर चेष्टेचा. साधारणतः 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेला कोर कमिटी स्थापन करायचा हा विचार मनामध्ये आला, या विचाराची फार मोठ्या प्रमाणामध्ये चेष्टा करण्यात आली. ही चेष्टा कोणी केली, काय केली हे तुम्हाला सर्वांना माहीत आहेच. आणि ही जागा नाही की ती चेष्टा कोणी केली कशी ती सांगायची. ठीक आहे, चेष्टा केली, पण या चेष्टेला ज्या लोकांना वाटत होतं की आपला संपूर्ण सातारा जिल्हा संघटित व्हावा, या लोकांनी त्या चेष्टेचा कोणत्याही प्रकारचा विचार केला. ही असणारी चेष्टा पूर्णपणे मोडकळीमध्ये काढली आणि सर्वांनी संघटन केलं. या चेष्टेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसरा टप्पा पुढे येतो. तो दुसरा टप्पा म्हणजे विरोधाचा. ज्या वेळेला आम्ही ही चेष्टा केली, पण हे लोक आहे मागायला लागत आहे आणि चंद्र म्हणत आहे की संपूर्ण सातारा जिल्हा संघटित करायचा, संपूर्ण सातारा एका छत्राखाली आणायचा, समाज बांधवांमधील समाज संघटनांमधील सगळे वाद संपुष्टामध्ये आणायचा आहे. हे जसं ठरवलं तसं त्यांनी चेष्टेला न मानता पुढे गेले. पण ह्या पुढच्या विषयाला पुन्हा वेळ पडला. मग कुठं कोपरा मिटिंग केलं, कोणाला फोन करून गैरसमज पसरवणं, अशा पद्धतीने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमज पसरवण्यामध्ये आला, विरोध करण्यामध्ये आला. पण आपले समाज बांधव ज्यांना वाटतं की सातारा संघटित व्हावा, या लोकांनी त्या लोकांचा कोणत्याही प्रकारचा विरोध मानला नाही. आज या ठिकाणी अभिमानानं सांगावंच वाटतं की आपल्या सर्व समाज बांधवांनी या लोकांचा विरोध न मानता आपण पुढच्या टप्प्यामध्ये गेलो. तर तो पुढचा टप्पा कोणता होता, तर या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर संघर्ष करायला. म्हणजे सर्वप्रथम असणारा टप्पा तो चेष्टेचा पार पाडला, दुसरा टप्पा आहे तो विरोधाचा, तो पण बहुतांश पार पाडला, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण गेलो तो तिसरा टप्पा होता संघर्षाचा. कारण या लोकांनी संघर्ष कायम ठेवला आणि काही लोकांनी विरोध कायम ठेवला. हा विरोध मोडकळीस काढण्यासाठी आपल्या सर्व लोकांनी हार मनापासून आणि जिद्दीनं संघर्ष केला. आणि आज संघर्षाचा कालावधी बऱ्यापैकी संपुष्टात आल्यानंतर जो शेवटचा आणि अंतिम टप्पा आहे तो म्हणजे अनुकूलता. आज बघायला गेलं तर कोर कमिटीची स्थापना करावी यासाठी 1 सोडून 3 ते 4 वेळा तारखा निश्चित करण्यात आल्या. पण ह्या तारखा निश्चित करत असताना काही लोकांनी विनाकारण तांत्रिक अडचणी समोर करून हे काम पुढे करण्याचा प्रयत्न केला. शेवटी हे आपण सर्व टप्पे पार केले आणि आज आपण आपल्या सातारा जिल्ह्याची कोर कमिटी स्थापन करतोय. आणि आजचा दिवस आहे तो आपल्या सातारा जिल्ह्यातील कोर कमिटीचा अनुकूलतेचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने आज या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित झालेले आहेत. या सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीतून सर्वांच्या साक्षीतून आपण या ठिकाणी कोर कमिटीची स्थापना करणार आहोत. यामध्ये जे व्यासपीठावर मांडण्यावर बसले या मान्यवरांचा मत, त्यांचे विचार हे आपल्या सर्वांना ऐकून घ्यायचे. त्याचबरोबर तुम्ही सर्व जे समाज बांधव उपस्थित आहात तुमच्या सुद्धा सर्वांच्या विचाराला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मान दिला जाणार आहे आणि आपण पुढे प्रवास करणार आहे. सर्वप्रथम व्यासपीठावर जे मान्यवर आहेत यांच्या या ठिकाणी एक छोटासा सत्कार केला जाणार आहे, त्याचं स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर बाबा या कोर कमिटीला अध्यक्ष कोण असावं, उपाध्यक्ष कोण असावं, सचिव खजिनदार आणि बाकी संचालक लोक कोण असेल याचा देखील आपला विचार झालेला आहे. आणि या संपूर्ण कोर कमिटीचं जे असणारं काम आहे ते संपूर्ण आपल्या घटनेला, जशी आपल्या भारताची राज्यघटना आहे तशी आपल्या सातारा जिल्ह्याची एक कोर कमिटीची घटना तयार करण्यासाठी आलेले आहे. आणि ते घटनेचं काम देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि त्या घटनेला अनुसरूनच आपण सर्व या कोर कमिटीचं कामकाज चालवणार आहे. दुसरी गोष्ट, या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालक या सर्वांची निवडी झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांचं जे काही मान्यवर असतील त्यांचं मनोगत घेतलं जाणार आहे. आणि मनोगतानंतर त्यानंतर आपले जे काही निवडीपत्र आहेत त्याचं वाटप केलं जाईल. आणि वाटप केल्यानंतर या ठिकाणी समारोप होईल. आणि समारोप झाल्यानंतर एक स्नेह बोलण्याचा कार्यक्रम आणि आपल्या ठिकाणचा असणारा कोर कमिटी स्थापनेचा विषय पूर्णपणे संपून जाईल आजच्या दिवसाचा. आणि उद्यापासून 1 एप्रिल 2026 पासून एक्झॅक्टली कोर कमिटीचं कामकाज चालू होईल. तर या ठिकाणी कमी शब्दांमध्ये प्रास्ताविक करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर होणारा कार्यक्रम आहे आपल्या सर्वांच्या साक्षीला होत आहे. अतिशय आनंदाची बाब आहे. मूळतः कलाप्रधान असलेला आपला समाज 12 बरोबरीपासून इथपर्यंत पोहोचत आलेला आहे. असंख्य अडचणी बरोबरी संपली, व्यवसाय अडचणीत आले आणि कसाबसा घडत सर्वसामान्य समाज बांधव आजच्या काळात जीवन जगत आहे. आणि या परिस्थितीत आपण आजकाल
बाहेरचे जगातील किंवा देशातील परिस्थिती पाहिली, महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली, आपल्या सातारा जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर अनेक समाजाच्या संघटना झालेल्या आहेत. आणि लोहार समाजाची संघटना कधी व्हायची? सातारा जिल्ह्यामध्ये अनेक संघटना काम करत आहेत, पण प्रत्येकाचं अपेक्षा वेगळ्या, सहमत प्रत्येकाचं एकमेकाचं हातात घालून चालायची कामं होत नाहीयेत. मी एक पंचवर्धन संस्थेच्या वतीनं इथं बोलत असून एक सामान्य समाज बांधव म्हणून बोलतो, तरी सुद्धा पंचवर्धन संस्थेच्या बाबत थोडंसं आपल्या सर्वांसमोर कथित करणं मला योग्य वाटतं. सातारा जिल्ह्यातील लोहार समाज संघटित व्हावा हा मूळ उद्देश घेऊन पंचवर्धन संस्थेनं आजपर्यंत 11 वर्ष झालं संस्थेत समाजामध्ये काम केलेलं आहे. आणि आता काही महिने झाले कोर कमिटी स्थापनेच्या बाबत समाज बांधवांकडून चर्चा झाली आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर आला आणि ही काळाची गरज आहे. आणि ही काळाची पावले उठवून समाज बांधवांच्या पाठीशी आम्ही उभं राहायचं ठरवलं. अनेक संस्था सातारा जिल्ह्यातील जरी असत तरी काही संस्थांमध्ये मतभेद होते आणि हे मतभेद मिटावे त्यासाठी पंचवर्धन संस्थेनं जाणून बुजून असेल किंवा काळाची गरज म्हणून असेल 4 पाऊल आम्ही पाठीमागे सरकलो आहे कोर कमिटीसाठी. हे आपल्या सर्वांना आवर्जून सांगावं हा एक मूळ उद्देश आहे. काय होतंय, काय लोक आले काय होतंय, मासेमारीतून कधी काय नाही सगळं मासे जावं आहे. किती वेळा टाकायला किती वेळा महत्वाची गोष्ट आम्ही गेले 30-35 वर्ष ती राजकारणात आहे, परंतु लोहार सुद्धा समाज कधी एकत्र झाला नाही, त्यामुळे ओबीसी कधी झाला नाही. मी आता वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उपसभापती करू शकतो, ओबीसी संघटनेचा संघटक होतो, महाराष्ट्र राज्याचा संघटक होतो, पण जो मोठा भाव आहे लोहार सुद्धा हा बलुतेदारातला मोठा भाव आहे. सुतारला पाटील म्हणतात, लोहारला सुद्धा पाटील म्हणतात माहितीसाठी जाऊन. तर त्या 12 बलुतेदाराने एकत्र करण्याचे काम त्या सुतार लोहारांनी केलं पाहिजे. पण प्रत्यक्ष अशी अवस्था आहे की सुतार लोहारांची एकत्र नाही आणि त्यामुळे कुठली गोष्ट आपली मार्गाला लागलेली नाही. महाराष्ट्र राज्यानं सुतार लोहारांच्यासाठी महामंडळ जाहीर केलं नाही, पण प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याची अस्तित्वच नाही. त्याला निधी दिलेला नाही, त्याला माणूस नेमलेला नाही. गेले 4-5 वर्ष आमचे आम्ही हे करा लवकर, पण ते काही होत नाही. याला रेटा लागतो आणि या रेटा देण्याचं काम सुतार लोहारांनी करावं लागेल. मी सुतार लोहार समाजाला विनंती करतो की तुम्ही आता अनेक वेळा सांगितले की असं करूया करून करूया बांधणी करूया. मी वंचितमध्ये असताना आठवड्याला आंदोलन करत होतो, माझे निम्मे पैसे त्यातच जात होते. पण सुतार लोहार समाजाला मी काही देणं घेणं नव्हतं. एक लोहार माझ्याबरोबर नव्हतं, सुतारचे नव्हता, मी एकटाच वंचितमध्ये. अशी सगळी अवस्था होती. आणि आता ओबीसी संघटनेचे काम हाती आले होते. कुणीही त्यांच्या भाषणात थांबलं होतं. 20-25 माणसं होती, पोलीस त्याच्यावर पडत होते. आरक्षण आपण हिरावून गेलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण आता पूर्वी लोकांनी हिरावून घेतलं. काही दिवसानंतर ओबीसीला काहीच मिळणार नाही. ते पूर्वी सगळं लाटून टाकणार तुम्हाला. तेव्हा तुम्ही संघटित होणं, एका विचाराने एकत्र येणं आणि एक विचारानं प्रत्येक वेळेला आव्हान करीत त्यावेळेला यायचं आहे. मी अण्णांना सांगेन, तुम्ही आता अध्यक्ष झालाय, तुम्ही एकटेच अध्यक्ष नाही, आम्ही सगळे बसले तुमच्यावर अध्यक्ष आहोत. तुम्ही काय घाबरायचं कारण नाही, तुमच्याबरोबर आम्ही आहे. काही सरकारी लागत ते आमच्याकडे सगळे लोक आहेत, अण्णा आहेत, अध्यक्ष आहेत, गणेश लोहार आहेत.
करणारच आहोत आणि मोठ्या स्वरूपात काम आपण हाती घ्यावं आणि जोरानं कामाला लागावं. तुम्हाला वेळात वेळ काढून यासाठी वेळ द्यावा लागेल. राहिलेला वेळ आम्ही देतो, आम्ही मोकळेच आहोत. तेव्हा या सगळ्या विचार करून सारासार सुतार भावाने एकत्र येणं गरजेचं आहे. आजच्या लोण्यातून काहीतरी चांगले मिळेल आणि मग आपण एकत्र येऊया. मला विशेष आभार मानायचे कुणाचे तर आमच्या असणाऱ्या संभाजीरावची. एक कर्तृत्ववान माणूस करायचा आहे, माळकरी आहे, चांगल्या समाजात खरं पाहिलं तर आपल्या मीडियाची दोन मीडियाचा 3-4 मिनिटं हा खूप चालला होता. तर आज कुठेतरी बोलून गेला. माझा एक सांगतो की आता अडीच लोकांनी त्यांनी सांगितलं, देसाईसरांनी सांगितलं की आतापर्यंत इतक्या संघटना झाल्या आणि शिवाजी महाराजांच्यापासून आपला लोहारचा समाज जे काही कार्य केलं तर कुठेही बोलले नाही. माझं एक आहे की हे नाव का आलं नाही आणि आता आपण आता ते परंतु विचार करा आपण त्याच्यापासून आपण स्वतः किती पाठबळ केला. आपल्या संघटनाच्या आठवण आहेत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये. या लोकांनी त्या आपल्या त्या पदासाठी किंवा आपण जे काही मिळाले संघटनाकडून त्याचा आपण तुम्ही पाठबळ केला का? तर हे आपण आपलं बुकिंग करूया. आणि मला एक असं वाटतं की खरोखर पाहिलं तर आपण या गोरगरिबीला आपल्या संपूर्ण जिल्ह्यामधून जो प्रतिसाद मिळाला खरोखर प्रत्येक आता याच्या पाठीमागे काय गेला की खरंच असं बोलून दाखवलंय की आतापर्यंत संघटना झाल्या फक्त स्वतःपुरतं आणि स्वतःपुरतं ते काम केलं. निधी गोळा करायचा, अर्ज करायचं, नोकरी करायचं, लोक आळा करायचा. परंतु आता जे काही कार्य चाललंय ते साता संस्था किंवा पंचवदा नसल्या त्या दोन्ही संस्थांनी त्याच्यापर्यंत चांगलंच काम केले. आणि मी तर म्हणलं असं की कुणालाही नावं ठेवू नका, कुणाला एकामेकाला आपण आम्ही सगळं बोलणारा सगळे समाजामध्ये आपलेच आहे. आपण सगळे एकमेकाचे काढण्यात नाही आहोत आणि यातून आपण जर एकामेकातून मन होण्याचा प्रयत्न केला ते सर्वपणे आपल्या समाजाला एकत्र जोडता येईल. आणि प्रत्येकाने एक विचार करा की माझा बांधव किंवा माझी भविष्य पिढी जी काही पुढे येणार आहे त्या लोकांनी त्या मुलांनी किंवा त्या आपल्या पिढीनं आपलं जर असं म्हणणं आहे की तुमच्या भाडीवर लोकांनी काय केलं नाही, तुम्ही काय केलं आणि आम्ही काय करायचं हे आपण परंपरा सगळी मोडून काढूया. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या पिढीला आणि आपल्या येणाऱ्या आसंत्याला चांगल्या प्रकारे त्याला कसं जपता येईल यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया. एकामेकी बोलून मुली काढून एकामेकीपेक्षा आपण एकामेकी हाताला घालून प्रत्येकानं आपलं आपण काम केलं की माझं कर्तव्य काय आहे, मी समाजाने काय करायचं हे प्रत्येकाने मनात ठरवलं आणि प्रत्येक जण मनानं वळून द्या. दादा सांगितलं जरी मागच्या चाळले आपण नदीमध्ये ओढ्यामध्ये किंवा तलावामध्ये टाकलं तसं संघटना ही समाजासाठी असावी. समाज हा समाज कशासाठी पाहिजे, समाजाचं काम कोणती संघटना त्याला संघटना इथं उलट झालेले काही संघटना अशा असतात की मी म्हणजे संघटना समाज असं नाही. समाज म्हणजे संघटना ही जर भावना मनात ठेवून उपयोग काय चांगल्या पद्धतीने पार पडतं. या ठिकाणी कोर कमिटी झालेली आहे. त्या कोर कमिटीचं काम चांगल्या प्रकारे पार पडेल अशी अपेक्षा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी कोर कमिटीचे सहकार्य लागेल ते करावं. आणि या ठिकाणी जेवढे पदाधिकारी आहेत आणि देसाई साहेब आम्हाला कुठल्याही पद पाहिजे असं नाही. आम्ही सर्व गरज वाटते आम्ही उभा आहे. आर्थिक बाबतीत असू दे, सरकारी जिथे तिथे सरकारी कमिटी ठेवणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आला. मला अध्यक्ष या कार्यक्रमासाठी संयोजकांचा सुद्धा मी पूर्ण आभारी आहे. आणि या कोर कमिटीचे त्यांनी प्रयत्न केले आमचे वकील साहेबांनी बाकी जेवढे लोकांनी असेल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी दादा देशापुढे सांगितलेलं आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो समाजाच्या वतीनं. आणि मी अध्यक्ष असणार सर्वांना धन्यवाद देतो. लोहार सुतार कोर कमिटीची स्थापना झाली. खरं आज मुहूर्त स्वरूप आलं
एक समाजाच्या वतीनं कोर कमिटीच्या मार्फत जी कामं समाजासाठी होणार आहेत ते निश्चित कोर कमिटीच्या मार्फत जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणे करतील याबद्दल शंका नाही. कोर कमिटीमार्फत जे शंका होत्या समाजाबद्दल त्या ऐकल्यानंतर दूर झालेले आहे. कोर कमिटी का असावी याबद्दल प्रत्येकाने आपापलं मत केलं. ज्या कोर कमिटीतील जो लोकांची गरजा आहेत जे गरज म्हणजे आहे भविष्यात जे मुलांना किंवा इतर समाजातल्या गोरगरीब लोकांना ज्या कमिटीची कामं करणार आहे ते निश्चितपणे पूर्ण होतील आणि समाजाला न्याय देण्याचं काम कोर कमिटी निश्चित करेल. हे यासाठी आपण कोर कमिटी स्थापन केलेली आहे आणि आपण अपेक्षा करूया कोर कमिटीमध्ये चांगलं काम व्हावं हीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज लोहार सुतार समाजाची सातारा जिल्ह्याची कोर कमिटी स्थापन झालेली आहे. वास्तविक पाहता लोहार सुतार समाज एकत्रित कधी आलेला नाही गेल्या 20 शतकामध्ये. तो समाज एकत्रित करण्याचं काम आज सगळ्या सुतार लोहार समाजाने ठरवलेलं आहे. आणि खरं वास्तविक सुतार लोहार समाज हा ओबीसीचा कर्ता पुरुष आहे. जे लोहार सुतार जर एकत्र आले तरच ओबीसी समाज एकत्र येऊ शकतो, कारण ते थोरले 2 बंधू आहेत आणि या 2 बंधूंनी इतर समाज ओबीसीचा एकत्र केला पाहिजे. तो या भविष्यकाळामध्ये आम्ही करू, वेगवेगळे आंदोलनं करू आणि आम्हाला विश्वकर्माचं जे महामंडळ मिळालेलं आहे ते महामंडळ आमच्या कसं ताब्यात घेता येईल अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न या कमिटीच्याद्वारे करणार आहोत. आज आमची कोर कमिटी गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजच्या 2026पर्यंत लोहार सुतार समाजाला कुठंही अस्तित्व निर्माण या सरकारने मागील सरकारने दिलं नाही. म्हणून आम्हाला या कोर कमिटीच्या सन 1956 कॉन्सिलर ऑफ द बॉडी ह्या घटनेतून आलेली ही कोर कमिटी आज सातारा जिल्हा जो क्रांतिकारी जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यानं पहिलं पाऊल हे आज कोर कमिटीच्या माध्यमातून सरकारकडं लोहार सुतार समाजाच्या असलेल्या असंख्य व्यथा मांडण्यासाठी आणि त्या मिळवून घेण्यासाठी आज कोर कमिटीची स्थापना झालेली आहे. मूळ उद्देश कोर कमिटीचा आमची जे आम्हाला लोहार सुतार समाजाला अस्तित्वात असलेलं श्री विश्वकर्मा विकास महामंडळाचं हे सातारा जिल्ह्यात पूर्वत्व चालू करून द्यावं. त्याला 100 कोटीचा मिनिमम निधी सरकारनं त्यात द्यावा ही माननीय मी मुख्यमंत्री आणि या महाबळेश्वर भूमीचे जन्मपुत्र माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी साताऱ्याचे प्रतिनिधी या नात्याने साताऱ्याच्या लोहार सुतार समाजाला सर्वप्रथम हा बहुमान मिळवून द्या. दुसरा आमचा उद्देश या कोर कमिटीचा असेल की आमची असंख्य व्यथा त्या व्यथा की आमची मुलं आज शिक्षित आहेत, मुली शिक्षित आहेत, परंतु त्यांना नोकरी कोणत्याही प्रकारचं साधन व्यावसायिक साधन आजही उपलब्ध झालेलं नाही. ते साधन या आजच्या महायुतीच्या सरकारनं आम्हाला करून द्या. आमच्या मुलामुलींना शैक्षणिक पात्रता वाढवून द्या. आमचं असलेलं हक्काचं ओबीसी आरक्षण हे आरक्षण मायक्रो 2.3 मायक्रो 3 असलेलं आरक्षण जे आम्हाला लोहार सुतार या समाजाला जे आहे, लोहार हा NT मध्ये घेतलेला आहे, सुतार हा ओबीसी मध्ये मोडलेला आहे, तरी हा लोहार आणि सुतार हा जिल्ह्याचा एकच आहे. आम्ही एकाच श्री विश्वकर्मीय सुपुत्र आणि हे लोहार सुतार एक करून NT मध्ये त्याचा समाविष्ट करून 5% आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला देण्यात यावं. तिसरा मुद्दा, आमची महाज्योती जी संकल्पना आहे आणि ती अस्तित्वात आहे, ती महाज्योती संकल्पना सरकारनं अस्तित्वात आणलं आणि सरकारनं ते आम्हाला पूर्वनियोजित करून द्या. हे एक आमच्या ह्या कोर कमिटीच्या माध्यमातून सरकारला मागणी असेल. अनेक समस्या आमच्या ह्या लोहार सुतार समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंत आम्ही गाव वेशीवर आमचं घर आहे, पण आम्ही भूमिहीन आहोत.
आजही आम्ही भूमिहीन आहोत. आम्हाला राहण्या इतपत 10 बाय 15च्या घरापलीकडे आमची जमीन नाही. शेती म्हणावी तर आम्हाला 5 एकर नाहीत, 5 गुंठे अन्यथा 10 गुंठे आहे. एकरामध्ये आम्हाला शेती नाही. ती सरकारनं आम्हाला भूमिहीन असल्याचे दाखले द्यावे आम्ही, आणि तशा स्वरूपात आम्हाला जमीन, गायरान जमीन सरकारनं आम्हाला प्रस्तावित निर्माण करून द्यावी, ही आमची प्रामुख्याने मागणी असेल. राहिला आमचा व्यवसाय, आजच्या घडीला लोहार सुतार हा व्यवसाय जो कालपर्यंत व्यवसायाच्या माध्यमातून निगडीत होता, परंतु आज तसा व्यवसाय आमच्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं आमच्या मुलांची शिक्षण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्वत्व करता येत नाही किंवा आमचं कुटुंबही आम्हाला सांभाळता येत नाही. अशा आमच्या अनेक कुटुंबाची समस्या निर्माण झालेली आहे. तरी सरकारला आमची एक विनंती असेल कोर कमिटीच्या माध्यमातून की सरकारनं आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण पहिलीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण आम्हाला फ्री. आज आम्ही सेवेकरी आहोत. आमच्या सेवेमुळं आजचा समाज सुधारक आहे. आज आम्ही जर ती सेवा दिली नसती तर आज समाज सुधारक आज दिसलाही नसता. हे सरकारलाही भलीभांत सरकार जाणत आहे आणि सरकारलाही त्याची माहिती आहे. तरी त्या सरकारला आम्ही आज विनंती करतो की आम्हाला पूर्वत्व व्यवसाय कमी झाल्यामुळं आम्हाला व्यवसायाची दारं उघडी करून द्यावी, आणि जो आमच्या मुलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तो व्यवसाय विश्वकर्मीय लोहार सुतार समाजाला प्रगत समाज करण्यासाठी तो व्यवसाय निर्मित सरकारनं करून द्यावा, अशी एक सरकारला आमची विनंती करतो. आणि आज आमच्या या सरकारला आम्ही माननीय येत्या 15 तारखेच्या आत वरील निवेदन देण्यासाठी जिल्हा अधिकारी सातारा या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहून सरकारला निवेदन सादर करणार आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही मंत्रालयात जाऊन जाहीरपणे निवेदन देऊन आमच्या मागण्या पूर्वत्व करण्यासाठी भेटीस धरणार आहोत आणि एक विनंतीही करणार आहोत. जर विनंतीला आमच्या सरकारनं मान दिला नाही तर मात्र आम्ही सरकारला भेटीस धरून आमच्या मागण्या पूर्वत्व करून घेण्यास सरकारला भाग पाडू. हे आज कोर कमिटी स्थापनेच्या दिवशी मी अध्यक्ष उपाध्यक्ष या नात्याने जाहीर करतो. आणि आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी समाजाला विनंती करतो की समाजाच्या अघटित असलेल्या घटना पूर्वत्व करून घेण्यासाठी समाजाने एक व्हावं, एक यावं, अशी सर्वांना पत्रकारांच्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो. आणि सरकारलाही विनंती करतो आमच्या मागण्यांचा पूर्वत्व विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्या, अशी मी आजच्या घडीला विनंती करतो.